तर मंडळींनो, आता तुम्ही म्हणणार कुकरमध्ये हे पिठाचे गोळे करून का टाकते, तर विषय असा आहे की जर तुम्ही बाफल्या किंवा दाल बाटी बनवता तर त्याच्यासाठी खूप सारी प्रोसेस असते, पण ती जर आपण फक्त एकाच कुकरमध्ये बनवलं तर किती छान होईल की नाही। आणि बघू शकता आवाज किती छान आलाय आपल्या बाफळीचा किंवा दाल बाटीचा, आणि आतून एकदम स्पंजी वरून एकदम कुरकुरीत झाले। एकदम सोपी रेसिपी आहे, तर रेसिपी बघूया त्याआधी सकीस किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपलं चॅनल सबस्क्राइब करा, फक्त थोडेच सबस्क्रायबर बाकी आहेत 1000 सबस्क्रायबरसाठी। तर बघू शकता रेसिपी इथे मी घेतलाय अर्ध्या वाटीपेक्षा जास्त म्हणजेच पाऊण वाटी इथे रवा घेतलाय। पाऊण वाटीचे ह्यामध्ये मी दही घातले, थोडंसं कमी घातलंय त्याच्यापेक्षा, तुम्ही त्याच्यापेक्षाही कमी घालू शकता। आणि मला ह्या खूप जास्त स्पंजी बनवायच्या होत्या आतून, म्हणून मी दह्याचा वापर थोडासा जास्त केला। त्यानंतर हातावर चोळून मी ओवा टाकलाय, रात्रीचा व्हिडिओ होता हा त्यामुळे थोडंसं अंधार पण येतोय। आणि बघू शकता की याच्यामध्ये मी तीळसुद्धा टाकलेत, जवळपास 2 ते 2.5 चमचे तीळ टाकलेत। आणि आता तूप मी अजिबात मेल्ट करून किंवा तापवून टाकत नाही, मोहन त्याचं घालायचंच नाही आपल्याला, फक्त 2 चमचे तूप आपल्याला असंच घालायचं आहे आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता। आणि तूप जर तुम्हाला आवडतच नसेल तर याच्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकलं तरी चालेल, तेही कच्चं तेल तापवून टाकण्याची गरज नाही। आणि मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं। ह्यामध्ये सोड्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे, तरीसुद्धा आपल्या ज्या बाफल्या आहेत त्या एकदम क्रिस्पी झाल्या होत्या। आणि ह्याच्यात एक विशेषता आहे की अजिबात ह्यामध्ये ना तेल ॲब्झॉर्ब होत नाही किंवा आपल्या तेलाचाही म्हणजे जास्त तेल आपल्या पोटात जात नाही किंवा तेल वेस्टेजसुद्धा जात नाही, दोन्ही गोष्टी बचत होतात। आणि बघू शकता आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे, तर ते पाणी मी गरम घातलं आहे आणि गरमच पाणी याच्यात वापरायचं आहे आपल्याला। तर गरम पाणी टाकून मस्तपैकी असं सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे, झाकून ठेवायचं आहे 10 ते 15 मिनिटासाठी। तोपर्यंत आपण ह्याच्यासोबत तोंडी लावायला जी भाजी बनवतात विदर्भ स्टाईल, तर ती तुम्हाला मी इथे बनवून दाखवते। तर शॉर्टकट व्हिडिओ, आपल्या जास्त लॉंग व्हिडिओ नाही आहे, रेसिपी मोठी आहे पण व्हिडिओ मी खूप छोटा केला आहे। आणि आता बघू शकता बटाट्याची ह्या पद्धतीने मी साल काढून घेते आणि ह्याला आपल्याला लांबड्या शेपमध्येच कट करून घ्यायचं आहे। इथे सर्व बटाट्याची साल किंवा टर्फल मी काढून घेतले, तुम्ही बघू शकता। आणि आपल्याला लांबडं त्याला कट करायचं आहे, वाटलं तर तुम्ही एकदम असं राऊंड शेपमध्ये सुद्धा बटाटा कट करू शकता, पण एकदम छोटे छोटे पीस करू नका, कारण की ही भाजी अशीच मोठ्या पीसमध्ये छान वाटते, म्हणून मी अशी लांबड्या शेपमध्ये त्याला कट करते। आणि जर का ही डिश आहे किंवा ही जी आपली थाळी एक वेळा तुम्ही ट्राय केली ना, तर तुम्ही दुसरी रेसिपी लवकर करणार नाही, एवढी म्हणजे आठवड्यातून 2 वेळा किंवा 1 वेळा तरी तुम्ही ही रेसिपी करून खाले, एवढी टेस्टी थाळी लागते ही। आणि ह्या पद्धतीने मी मस्तपैकी स्वच्छ एकदम बटाटे धुवून घेतले, तुम्ही बघू शकता पांढरे शुभ्र। आता काय करायचं आहे, आपल्याला आल्याचा एक तुकडा घ्यायचा आहे आणि आलं घालायचं ह्या भाजीमध्ये, आल्याचा फ्लेवर खूप छान येतो ह्यामध्ये। त्याची वरची साल मी काढून घेते, कारण पावसाळा चालू आहे तर काय होतं आता त्याला कीड वगैरे लागलेला असतं, आळ्याही होण्याचे चान्सेस असतात, तर एकदम पूर्ण साल काढून घेतली तर कुठं किडकं वगैरे आपल्या लगेच लक्षात येतं, म्हणून एकदम आलं एकदम क्लीन करून घ्यायचं आहे। आणि असे तुकडे करून मी त्याच्या साईडला करते, तुम्ही बघू शकता। आता काय करायचं, एक टोमॅटो घेतलं आहे आणि तुम्ही थोडंसं मोठ्या साईजचं टोमॅटो वापरलं तरी चालेल, ह्या भाजीला थोडासा आंबूसपणा नॉर्मल खूप छान लागतो। आणि टोमॅटो कसंही कापा, त्याला काही प्रॉब्लेम नाही। आता कोथिंबीर कट करून घेऊया, एकदाच ह्या भाज्या सगळं कट करून ठेवलं ना आपल्याला भाजी बनवायला खूप सोपं जातं, घेतला का लगेच टाकायला होतं। स्वयंपाक करताना कधीही कटिंग आधी करून ठेवायची, एक सुद्धा गोष्ट कटिंग करायला ठेवायची नाही, म्हणजे पटापट रेसिपी किंवा आपला स्वयंपाक जो आहे ते बनवायला सोपं होतं। आणि तुम्हाला जर का अशी लॉंग रेसिपी बनवायची असेल ना, तर भाज्या आधीच पाण्यात कट करून ठेवा, म्हणजे खराब पण होणार नाही आणि स्वयंपाक वेळेवर गरमागरम लगेच बनतो। तर आता इथे आपल्याला खलबत्त्यामध्ये घेतलं आहे मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, जेवढं आपण आलं घेतलेलं होतं तुकडे करून ते आल्याचे तुकडे, 1 हिरवी मिरची, 1 चमचा धने, थोडंसं पाव चमचा मीठ घालून ह्याला आपल्याला मस्तपैकी जाडसर कुटून घ्यायचं आहे। आणि मिठाने काय होतं, त्याला फ्लेवरही छान येतो आणि विशेष म्हणजे आपला मसाला याला बारीक व्हायला लवकर मदत होते, त्यामुळे आपल्याला हा मसाला मस्तपैकी असं जाडसर कुटून घ्यायचा आहे। आता कढईमध्ये घालायचं आहे 2 पळी तेल, तर तुम्ही तेल तुमच्या आवडीनुसार वापरू शकता, पण बटाट्याच्या भाजीला जास्त तेल टाकायची गरज पडत नाही, कारण ऑलरेडी बटाटा जो आहे तो तेल ॲब्झॉर्ब करत नाही। आता ह्यात तापलेल्या तेलामध्ये मी जिरं मोहरी घातले, 1 बेडगी मिरची घातलेली आहे, त्यानंतर मी ह्यामध्ये तेजपत्ता टाकला आहे आणि आपला जो ठेचा तयार केला होता किंवा मसाला तयार केला होता आपण खलबत्त्यामध्ये तो टाकायचा आहे। तेजपत्त्याला खूप राग आला होता, बघू शकता तुम्ही, तो तर करपून गेला आहे पार। आणि काही विषय नाही, तो तर करपला ना तर मला त्या भाजीमध्ये स्मोकी फ्लेवर येत होता छान, काही अडचण नाही। आणि आता आपल्याला मस्तपैकी ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जसं आपल्याला हा मसाला थोडासा फ्राय होईल तेव्हा ह्यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत, तर हळद, लाल तिखट, त्यानंतर अर्धा चमचा मी सब्जी मसाला वापरला आहे, ह्यामध्ये दुसरा कुठलाही मसाल्याचा वापर केला नाही, तुम्ही आवडीनुसार तुमचा मसाला चेंज करू शकता किंवा कुठलाही मसाल्याचा वापर करू शकता, पण सब्जी मसाल्याची ह्यामध्ये भारी टेस्ट येते।
आता मसाले फ्राय झाल्यानंतर ह्यामध्ये कट केलेलं टोमॅटो घालायचं आहे आणि टोमॅटो आपल्याला एकदम असं गाळ करून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे। त्याला आपल्याला असं अख्खं टोमॅटोचे जे आपण पीस बनवलेत ते ठेवायचे नाही, त्यामुळे ह्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातले आणि याला कव्हर करून ठेवते जवळपास 5 ते 7 मिनिटं। तर बघू शकता आता किती छान त्याला तेल पण सुटलं आहे आणि आपलं जे टोमॅटो आहे ना ते एकदम शिजून मस्तपैकी तयार आहे। तुम्ही बघू शकता खूप छान फ्लेवर येत होता ह्याचा, म्हणजे त्याचा जो वास आहे तो खूप खमंग येत होता। आणि आता ह्यामध्ये आपला जो धुवून घेतलेला बटाटा आहे तो टाकायचा आहे, मस्तपैकी ह्याला मिक्स करत राहायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ। तर थोडंसं वाटणामध्ये सुद्धा आपण मीठ वापरलं होतं, त्यामुळे मी फक्त पाव चमचाच ह्यामध्ये मीठ वापरते। परत त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये परत मी फक्त 1 वाटीभर पाणी ओतते, कारण त्याला शिजण्यासाठी। आपले स्टीलची कढई असल्यामुळे कधी कधी काय होतं कढईला आपले मसाले चिटकून करपतात, त्यामुळे थोडंसं पाणी घातलं आहे। हे सुद्धा 10 मिनिटं शिजतं आहे तोपर्यंत बघू शकता गॅस कमी करून ठेवला आहे। आणि इथे आपलं जे आपण रवा भिजत ठेवला होता दह्यामध्ये किंवा हे मसाले ॲड करून ठेवले होते ते छान फुललेले आहे। तुम्ही बघू शकता थोड्याशा कुठेतरी दह्याच्या गुठळ्या बाकी तुम्ही बघू शकता। त्याने काय अडचण ते पीठ मळता मळता ते एकदम मस्तपैकी एकजीव होऊन जातं। तर आपल्याला वाटेल तेवढं आपण ह्यामध्ये पीठ घ्यायचं आहे, पिठाचं काही माप नाही। आणि त्यानंतर ह्यामध्ये मी घातलेलं आहे चवीनुसार मीठ। तर 1 चमचा मिठाचा मी इथे वापर केला आहे, पाव चमच्याच्याही थोडीशी कमी, म्हणजेच 1 चुटकीच्या थोडी जास्त मी हळद वापरली आहे। आता हे जे मिश्रण आहे आपलं हे एकजीव करून घ्यायचं आहे हाताच्या साहाय्याने। बघू शकता तुम्ही असं मस्तपैकी असा गोळा तयार करायचा आहे। तर तुम्हाला दिसतानीच दिसेल की हे जे पीठ आहे ना रेग्युलर पीठ जे आपण मळतो तर ते जास्त हाताला चिटकतं, भांड्याला सुद्धा चिटकतं। तर ह्यामध्ये दही आणि तुपाचा वापर केल्यामुळे हे अजिबात हातालाही जास्त चिटकत नाही आणि भांड्यालाही चिटकत नाही, एकदम असं सुटसुटीत पीठ होतं आहे। आणि ह्यामुळेच काय होतं आपले जे आपण बाफळ्या किंवा बाटी बनवतो ना तर एकदम परफेक्ट होते आणि चिकट होत नाही, खायलाही छान लागते आणि कडकसुद्धा होत नाही, एकदम खुसखुशीत होते। तर बघू शकता ह्या पद्धतीने मी असा घट्ट एकदम गोळा मळून घेतला आहे। त्याला आपल्याला एकदम पातळ, जेवढं चपातीला आपण पातळ पीठ मळतो किंवा मऊ मळतो तेवढं हे करायचं नाही, थोडंसं हे कडकच ठेवायचं किंवा हार्ड ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता हे सुद्धा झाकून थोडंसं साईडला ठेवायचं आहे, तोपर्यंत बघूया आपली भाजी शिजली आहे का। तर भाजीसुद्धा खूप छान शिजली आहे, तुम्ही बघू शकता। आता ह्यामध्ये मस्तपैकी हिरवा कच्चा कोथिंबीर घालूया आणि परत एकदा ह्याला मस्तपैकी मिक्स करून घेऊया। ही भाजी अशी तोंडी लावायलाच नाही, पण तुम्ही चपाती भाकरीसोबत जरी ही भाजी खाल्ली ना एवढा छान फ्लेवर येतो। ह्यामध्ये कांद्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे किंवा जास्त मसालेसुद्धा वापरलेले नाही आहेत, त्यामुळे सांगते एक वेळा नक्की ट्राय करा ही भाजी। भाजी तयार आहे, भाजी साईडला ठेवूया। आणि आता आपलं जे पीठ आहे ना 10 मिनिट झालेत पिठाला, तर हे छान मुरलं गेलं आहे आता। तर तुम्ही हे पिठाच्या लगेचच बाफळ्या किंवा जे बाट्या बनवायच्यात ते बनवायला घेतल्या तरी चालतात, कारण की ते लगेच मुरलं जातं हे पीठ। दही वगैरे सगळं असल्यामुळे आपला जो रवा आहे तो आधीच सगळा मुरला होता, तर तुम्ही लगेच बनवायला सुद्धा घेऊ शकता। माझ्याकडे तेवढा वेळ होता म्हणून मी हे भिजत ठेवलं। तर आता बघू शकता इथे मस्तपैकी आपल्याला वाटेल तेवढा याचा गोळा घ्यायचा आहे, शक्यतो लय मोठा गोळा घेऊ नका। आणि मस्तपैकी ह्याची जी ना चपाती लाटून घ्यायची। तीळ तर बघा किती सुंदर दिसत आहेत की नाही त्याच्यामध्ये। तर ह्याला थोडंसं तेल लावायची, जास्त तेल लावायची गरज नाही, असं फोल्ड करत घ्यायचं आहे, कोण्याही पद्धतीने फोल्ड करा, असा गोळा तयार करा फोल्ड करत करत। आणि मी असं दोन प्रकारे तुम्हाला हे फोल्ड करून दाखवते। तर एक प्रकार असा आहे की वरच्या साईडने तुम्ही तो गोळा ठेवायचा आहे, फोल्ड करतो ते तोंड खालच्या साईडने ठेवायचं आहे। थोडासा कॅमेराच्या थोडासा साईडला हात झाला होता पण तुम्ही समजू शकता। आणि नंतर ह्याला असं फोल्ड करायचं आहे आणि कुठंतरी थोडंसं क्रॅक राहिलं ना तरी काही अडचण नाही, कारण काय होतं त्या क्रॅकमुळे ना मस्तपैकी आतमध्ये वाफ जाते आणि आतपर्यंत आपली जी पापडी आहे किंवा बाटी आहे ती छानपैकी तळली जाते किंवा पकली जाते। आणि आता दुसऱ्या प्रकारे दुसरीसुद्धा अशीच बनवून दाखवते, पण त्याची फोल्ड करण्याची पद्धत थोडीशी वेगळी दाखवते आहे। तर बघू शकता जे आपण तेल लावलं चपाती लाटून, तर सेम तसंच तेल ह्याला पण लावून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता। आणि जाड पातळ कशी तुम्ही ही जी चपाती आहे ती करू शकता। थोडंसं तेल लावायचे, जास्त तेल लावायची गरज नाही, कारण हा जो पीठ आहे आपलं किंवा ते उंडा आहे तो चिकट झालेला नाही आहे अजिबात। आता त्या पद्धतीने सेम फोल्ड केलं, पण आता तो खालच्या साईडने फोल्ड केला। आता हा बघू शकता मी कसं करते, याला असं तोंड दाबत घेतलं आहे त्याचं आणि वरच्या साईडने जसं आपण पुरणपोळी वगैरे बनवताना कसं त्याला शेंड काढतो तोंड दाबून, सेम तसं शेंड काढून मी ते शेंड फोल्ड केलं होतं, म्हणजे जेणेकरून एकदमही त्याचं तोंड ओपन होऊ नये। बघू शकता ह्या प्रकारे। आणि छानपैकी असेच मी सर्व गोळे बनवून घेतले, तुम्ही बघू शकता थोडेसे क्रॅक असायलाच हवे त्याला। आणि बघू शकता तेवढ्या पिठामध्ये एवढे गोळे झालेत। आणि इथे तेल गरम झाले, तर लय एकदम उकळतं तेल करायचं नाही आहे, फक्त आपल्याला एकदम फक्त त्यामध्ये जर आपण पापडी टाकतोय ना तळली जायला हवी किंवा त्याची प्रोसेस लगेच स्टार्ट व्हायला हवी तळायची। ह्या प्रकारे तुम्ही बघू शकता, लय कडक तेलामध्ये किंवा लय गरम तेलामध्ये हे सोडू नका। तर मी काय केलं, आता मला थोडंसं जे पीठ आहे आपलं मळलेलं ते कमी वाटलं,
म्हणून मी छोटा कुकर घेतला। पण तुम्ही ही चुकी करू नका, तुम्ही मोठं भांडं घ्या, जेणेकरून काय होईल तुम्हाला अशी तळायला अडचण होऊ नये। आता मी ह्याला झाकण लावते, पण एक गरजेचं जे काम आहे ह्यामध्ये किंवा जी मेन प्रोसेस आहे ती आहे शिट्टी काढून घेणे। तर मी ह्या कुकरची झाकणाची जी शिट्टी आहे ना ती काढून घेतली, तुम्ही बघू शकता। तर मी एक वेळा परत तुम्हाला अलट पलट करून दाखवते। मी फक्त काय केलं, गॅस तर मी मीडियमपेक्षाही कमी ठेवला होता, थोडासा एकदम कमी नव्हता ठेवला, आणि त्याला झाकण लावून घेतल्यानंतर मी 5 मिनिटांनी तुम्हाला पलटी करून दाखवते। अजिबात कुकरला चिटकत नाहीत, पण काय झालं माझ्याकडनं एवढी चुकी झाली की मी भांडं थोडंसं मोठं वापरायला पाहिजे होतं, तर कुकर खूप छोटा झाला होता माझा। आता ह्याच पद्धतीने आपल्याला 10 मिनिट हे असं शिजू द्यायचं आहे। नंतर त्याला बघायचं तेव्हा आपल्या बाफळ्या ज्या आहेत ना किंवा बाट्या तयार झालेल्या दिसतात, तर ते होतंय तोपर्यंत आपण इथे डाळीची तयारी करतोय। तर मी डाळ आधी शिजवून घेतलेली होती, तुम्हाला व्हिडिओ जास्त लांब होऊ नये त्यासाठी। तर इथे मी घातलंय तूप, तर तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता, कारण की भरपूर जणांना आहे ना तूप अजिबात आवडत नाही। तर मी इथे तुपाचा वापर केला, तुम्ही तेलाचा वापर करा। त्यामध्ये मी एकच मिरची घालते, कारण माहीसुद्धा ही डाळ खाती त्यामुळे, आणि ह्या मिरच्या जास्त तिखट नाही आहेत। आणि ह्यामध्ये घालायचं आहे थोडासा हिंग आणि लांब सडक चिरलेला लसूण घालायचा। ह्यामध्ये जिरं मोहरीचा वापर करायचा नाही, कारण की ही डाळ जी आहे ना बाटीसोबतची ती अशी एकदम प्लेन तर बनवायची नाही आहे, पण ह्या पद्धतीने बनवा। त्यामध्ये जिरं मोहरी बाकीचं काहीच टाकू नका। आता मी डाळ शिजताना हळद टाकली नव्हती, म्हणून मी आता हळद टाकून छान फ्राय करून घेते। हे एवढे 4च वस्तू टाकायच्यात आपल्याला त्यामध्ये, आणि आता आपल्याला ही डाळ त्यामध्ये सोडायची, तुम्ही बघू शकता। आता रात्रीचा टाईम असल्यामुळे थोडासा कलर तुम्हाला चेंज दिसतोय, पण चव एवढी भारी लागते ना तुम्ही विचारूच नका। तर आता ह्यामध्ये शेवटी घातलाय कोथिंबीर, तोही एकदम बारीक कट करून टाकलाय, तुम्ही बघू शकता। आणि आता आपल्याला डाळ फक्त आहे ना जास्त उकळी काढत बसायची नाही या डाळीला। आणि आता बघू शकता तुम्ही मस्तपैकी तर मी ताट तयार करते। तर साहेबांना खरंच खूप आवडली आजची रेसिपी। तर इथे डाळ टाकली आहे मी, आणि जो बासमती राईस असतो तर त्याचा मी इथे भात बनवला आहे, आणि मस्तपैकी ही बटाट्याची भाजी तर बघू शकता किती छान दिसते दिसायलाच। आणि नंतर मी इथे जे आपली बीटरूटची कोशिंबीरसुद्धा बनवली होती, तर ती पण खूप टेस्टी झाली होती, आणि दिसायला ताटाला पण ह्याच्यामुळे शोभा आली। आणि मध्ये मध्ये 1 चमचा कोशिंबीर खायला खूप मजा येते, आणि स्पेशली ती जर बीटरूटची असेल तर त्यामध्ये थोडीशी साखर पण घालायची आहे आपल्याला, म्हणजे अजून टेस्टी होईल। आणि तुम्ही आवाज तर ऐकलाच असेल आपल्या बाटीचा कसला भारी आला आहे, आणि एवढ्या भारी झाल्या होत्या बघू शकता तुम्ही। अजिबात कच्ची वगैरे नाही, चिटकत नाही का काहीच नाही। एक वेळ नक्की ट्राय करा, शॉर्टकट तर रेसिपी आहे पण टेस्टी पण आहे। आणि बघू शकता, तुम्हाला जर खरोखर आपला व्हिडिओ आवडला असेल ना मंडळींनो, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आणि एक वेळा ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुमच्या घरात सर्वांना आवडेल। कारण काहीतरी कधीतरी वेगळं बनवलं ना आपण, तर घरातल्यांना आणि आपल्याला सगळ्यांनाच खूप भारी वाटतं। कधी कधी काय होतं, आपलं ताट जर का दिसायला सुंदर दिसलं ना तर पोट आधीच भरलेलं वाटतं, किंवा त्या डोळ्यांनाही त्या ताटाचं सुख जे आहे ना ते घ्यायला जमतं, किंवा आपण असं ओबडधोबड बनवून जर नुसतंच कसंही वाढलं तर डोळ्याला दिसायला बरं वाटलं नाही तर 2 घास कमी जातात। हा विचार जर तुम्हाला पटला असेल तर एक लाईक नक्की करा, कारण की हा माझा अनुभव आहे। ताट जर छान दिसलं किंवा पदार्थ आवडीचा असला ना तर असं वाटतं कधी जेवावं कधी नाही, कारण की ते डोळ्यांना आधीच आवडलेलं असतं आपल्या। बाटीचे तुकडे करून ह्यामध्ये टाकायचे, तूप टाकायचे, मस्तपैकी गरमागरम खायचे। तर परत भेटूया, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।